रोजगार हमीच्या अंतर्गत तलाव त्या ठिकाणी तयार केलेला आहे। अंदाजे त्याची रक्कम 5 लाख रुपये होती। त्यातली 2 लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना अदा करण्यात आलेले आहेत। बाकीचे जे 3 लाख रुपये आहेत ते 3 लाख रुपये अजून त्यांना देण्यात आले नाहीत। खरं तर या ठिकाणी या कुटुंबाची या शेतकऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी या पाटोदा आष्टी मतदारसंघातील जे का राजकीय नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी त्यांना आजच्या आंदोलनाच्या निमित्त त्या ठिकाणी त्यांना आव्हान करू इच्छितो की आपण सतत शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्यावरती भूमिका मांडतात, मतं गोळा करतात। आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहेत म्हणून गेले अनेक दिवस सत्ता ताब्यात ठेवतात, परंतु हा शेतकरी आपल्याच कुशीतला आपल्याच तालुक्यातील चुंबळी या गावचा शेतकरी आहे आणि तो या ठिकाणी पाटोदा पंचायत समितीच्या समोर आंदोलन करत आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो माणूस अपंग आहे। 70-75 वर्षाचा माणूस, अपंग माणूस, शेतकरी माणूस आज पाटोदा पंचायत समितीच्या समोर या ठिकाणी न्यायासाठी इथल्या राज्यकर्त्याला, इथल्या अधिकाऱ्याला हाक देत आहे। माझ्या माहितीनुसार हे आंदोलन चालू असल्यापासून इथल्या राज्यकर्त्यांनी ह्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे नव्हता। या शेतकऱ्याला, बळीराजाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी यांच्या पाठीमाग पक्षाचे झालर सोडून, पक्षाच्या बॅनर, पक्षाचे झेंडे सोडून या ठिकाणी ह्या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे होती। परंतु मी सकाळी ह्या ठिकाणून जात असताना अद्याप इथल्या पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीची मदत तर केलीच नाही, परंतु त्याचं दुःख आहे, त्याच्या वेदना आहे, त्याच्यावरती चर्चा पण केली नाही। मी आजच्या भेटीमध्ये इथल्या राज्यकर्त्यांना, इथल्या पुढाऱ्यांना मी विनंती करणार आहे, फक्त मतासाठी बळीराजा आठवतो आणि ज्यावेळेस बळीराजा अडचणीत येतो त्यावेळेस आपण निघून जातात। बाबांना असं करणं चांगलं नाहीये। या शेतकऱ्याला, या शेतकऱ्याच्या लेकराला, या वयोवृद्ध माणसाला तुमच्या सगळ्याच्या मदतीची व आशीर्वादाची, ताकदीची गरज आहे। या ठिकाणी गोरखभावांनी त्यांचे सर्व सहकारी सचिनजी आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब आहेत। या ठिकाणी गोरखभाऊच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला जाता जाता एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक राज्याचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी या आंदोलनाला मी जाहीरपणे पाठिंबा देतो आणि गोरखभाऊ आणि या ठिकाणी दादांना विनंती करतो की आज 5 वाजेपर्यंत या शेतकऱ्याला, या बळीराजाला न्याय मिळाला पाहिजे, लेखी आश्वासन मिळालं पाहिजे। यासाठी पंचायत समितीच्या बीडीओ साहेबांना आणि सभापती साहेबांना विनंती करतो की 5 वाजेपर्यंत या बळीराजाचं आंदोलन सुटलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे। इथल्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मशगूल आहात, परंतु या ठिकाणी पावसाळा चालू असताना एक शेतकरी पाटोदा तहसील कार्यालयाच्या पुढे न्यायासाठी अपंग असताना सुद्धा, शरीर साथ देत नसताना सुद्धा या ठिकाणी तो न्याय मागतोय। मला विश्वास आहे की या बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या राजकीय पक्षाचे आमदार असतील जे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बसले आहेत, मी आज त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या लढ्याच्या माध्यमातून, आंदोलनातून त्यांना विनंती करतो की या बळीराजाला, या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। यासाठी ताबडतोब तहसीलदार साहेबांना, त्याचबरोबर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो। आज गोरखभाऊ 5 वाजेपर्यंत वाट बघा, नाही तर उद्यापासून वंचित बहुजन आघाडीचा जो दमदार हिसका आहे, जो दमदार झेंडा आहे, तो दाखवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत। मला विश्वास आहे
ॲडव्होकेट अरुण जाधवचा झेंडू बॉम्ब मारल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मला विनंती आहे ठिकाणी की माझा या ठिकाणी उद्या झेंडू बॉम्ब दाखवण्याची वेळ येणार नाही. माझ्या आंदोलनाचा हिसका दाखवता येणार नाहीये. कारण मी ठरवल्यानंतर काय करू शकतो. इथल्या सगळ्या नगर जिल्ह्यातल्या जवळपासच्या जेवढ्या जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पुढाऱ्याला माहिती आहे. अरुण जाधव नावाची जी वल्ली आहे, जी वनस्पती आहे, ती किती भयानक आहे. आजार झाल्यानंतर ती लावल्यावरती त्या ठिकाणी नीट पण होती. आणि जर येड्यावाली केल्यानंतर ती वनस्पती जर वापरली तर महाराष्ट्राचा आणि देशाचा कुठलाही डॉक्टर जरी पालथा जरी पडला तर ते औषध त्या ठिकाणी ते आजार बरा होत नाही. आजच्या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा बाबाला विनंती करतो की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये सहभाग घ्या. बरोबर शेवटपर्यंत तुमच्या सोबत. हा शेतकऱ्याचा लढा आहे, हा बळीराजाचा लढा.